राज्य सरकारने अलीकडे सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेला सोलापूरसह राज्यभरातील विविध भागात मोठा प्रतिसाद मिळतोय। दरम्यान या योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्यानं या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली होती। तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आलेली होती, पण कोर्टाने त्यास नकार दिलाय। योजनेला स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळालाय। या योजनेविरोधात मुंबई हायकोर्टातील चार्टर्ड अकाउंटंटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आलेली होती। त्यावर आज सुनावणी झाली। याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिलाय। तसेच या योजनेला स्थगिती देण्यास नकार दिलाय। उलट याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला केलाय। लाडकी बहीण योजना ही तर करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे, त्यामुळे तिजोरीवर आर्थिक भार पडतोय असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला होता। येत्या 14 ऑगस्ट रोजी सरकारी तिजोरीतून या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे, त्यालाही स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली होती, पण कोर्टाने ही मागणी सुद्धा फेटाळून लावली।